नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. निसर्गाच्या दुनियेतील सप्तरंगात रंगले दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी. चित्रकला पोहोचली गुजरात सीमावर्ती भागात. सकाळ वृत्तसमूहातर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी चित्रकला स्पर्धा यावर्षी पळसण या अतिदुर्गम भागात पोहोचली. शासकीय आश्रमशाळा पळसण, जिल्हा परिषद शाळा पळसण तसेच राजे धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालय बोरगाव, जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1 या केंद्रावर चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. विशेषतः पळसण येथील शासकीय आश्रमशाळेत गळवड, शिरसपाडा, मोराडा, करंजुलपे, भवाडा, राक्षस भुवन, बोरपाडा, मेरदांड, भेनशेत, खोबळा, धुरापाडा, सागपाडा या गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सुरगाणा येथील केंद्रावर शासकीय मुलीचे वसतिगृह येथील अधीक्षिका प्रज्ञा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग कॉलेज, ITI महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. समाज कल्याण वसतिगृह, नवजीवन मुलींचे वसतिगृह, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, नूतन विद्या मंदिर सुरगाणा, गिरिजा देवी इंग्लिश मीडियम स्कूल भोरमा या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एरवी सुट्टीच्या दिवशी नित्य नियमाने आई वडिलांच्या सोबत शेतात राबणारी मुले चित्रकला स्पर्धेत रंगली होती. निसर्गातील पानाफुलांची नक्षी, झाडाझुडपांची रेखाटन, अवकाशाचा रंग, पशुपक्ष्यांची दुनिया, अनुभवलेली यात्रा, मंदिराचा कळस हे सर्व आपापल्या परीने चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर मनसोक्तपणे शाळेच्या मैदानावर झाडांच्या सावलीत छान मांडत तर कुठे लाकडी ओढक्यांवर बसून चित्र रेखाटली. या कामी केंद्र प्रमुख उखाराम भोये, मुख्याध्यापक सुरेश जाधव, रतन चौधरी, यशवंत देशमुख, सुरगाणा कला शिक्षक माधव वाघमारे, माली शाळेतील कला शिक्षक भरत पवार, हेमंत बागुल, पळसण येथील शिक्षिका प्रीती बनकर, बोरगाव येथे प्राचार्य वाघ, MV हाके, AVN देवरे, GI देशमुख आदींनी स्पर्धा यशस्वीरित्या करिता परिश्रम घेतलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.